ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम्। नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयप्रदीपः। श्रीपरमात्मने नमः। अथ षोडशोऽध्यायः। आपण दैवी आणि आसुरी संपत्ती बघतोय. आसुरी संपत्ती सांगताना भगवंत इथे त्याचं वर्णन करताना, त्या माणसाचं वर्णन करताना, त्या असुराचं वर्णन करताना कामनेनी सर्व काही मिळतं, कामनेलाच सर्वस्व मानतो असा जो असुर आहे त्याचं वर्णन ह्याच्यामध्ये केलेलं आहे. ते करताना असं म्हटलेलं आहे, एतान दृष्टिमवष्टभ्य नष्टात्मानोऽल्पबुद्धया प्रभवन्त्युग्रकर्माण क्षयाय जगतो हिताः. दृष्टीम मिथ्याज्ञानाचा, विचारसरणीचा असा जो आहे तो म्हणजे मिथ्याज्ञानाचा, विचारसरणीचा अवलंब करून क्रूर कर्म करणारे जगताचा नाश करण्याकरताच उत्पन्न होतात, असे हे नष्ट स्वभाव झालेले मंदबुद्धीचे असतात असं त्यांनी म्हटलेलं आहे. इथे ही आसुरी संपत्ती सांगताना त्यांनी त्याचं वर्णन नष्टात्मानः, अल्पबुद्धयः, हिंसा, उग्रकर्माणः अशा पद्धतीने केलेलं आहे. नष्टात्मानः म्हणजे आत्मा हा चेतन तत्व आहे, त्याचीच खरं म्हणजे सर्व देहावरती सत्ता चालते, पण हे आत्मा वगैरे काहीही मानत नाहीत. मीच काय तो सर्व करणारा आहे असं मानणारी हे लोक आहेत. आता आत्मा वगैरे काहीच नाही, मीच आहे, हा जडदेह म्हणजेच मी आहे असं मानणाऱ्या या जडवाद्यांची दृष्टी मिथ्या ज्ञानाची असते असं म्हटलेलं आहे. त्यामुळे हे मिथ्या ज्ञानाचे, विचारसरणीचे असल्यामुळे त्यांना अल्पबुद्धया असं म्हटलं आहे. विवेक विचार त्यांच्या ठिकाणी नसतोच, त्यामुळे पुढे काय परिणाम होतील याचा ते काहीही विचारच करत नाहीत. त्यांना ती बुद्धीच नसते विचार करण्याची. म्हणजे त्यांना बुद्धी नसते असं नाही, विचार करण्याची बुद्धी नसते. धनसंग्रह, भोगादी वस्तू हे सगळं कसं प्राप्त करायचं, येन पेन प्रकारेण कसं मिळवायचं ह्याची बुद्धी त्यांना नक्की असते. तिथे त्यांची बुद्धी व्यवस्थित चालते. सांसारिक भोगात त्यांची बुद्धी अत्यंत कुशल असते आणि अविचाराने त्यांची बुद्धी भलतीकडे मात्र जोरातच जाते, पण विवेक विचार करण्याची बुद्धी त्यांच्या ठिकाणी नसते. बरं, उग्रकर्माणः ते ईश्वर, परलोक, नीतिमर्यादा, पापपुण्य असलं काहीही मानत नाहीत आणि ते कुणाला भीतही नाहीत. त्यामुळे त्यांच्याकडून हत्या, दुसऱ्यांना छळणं, त्रास देणं अशी भयंकर कर्म, उग्र कर्म त्यांच्याकडून होतात. आणि हा स्वभाव दुष्ट असल्यामुळे हिंसा, मग ती शारीरिक, मानसिक, वाचिक आपण बघितलेले आहेत. ह्या सगळ्या हिंसा करण्यात ते रमलेले असतात, त्यातच त्यांना आनंद वाटत असतो. थोडक्यात
अगदी बारीक मुंग्या चाललेल्या आहेत, तर मुंगी चालली आहे, त्या मुंगीला पटकन घ्यायचं आणि चिरडून टाकायची. हे तर अगदी क्षुल्लक बाब वाटते. पण अशाच पद्धतीने चांगल्या चांगल्या व्यक्तींनासुद्धा क्षणात त्यांची हत्या करणं, त्यांना त्रास देणं, छळणं अशी भयंकर कर्म, उग्र कर्म त्यांच्या हातनं होत असतात. असे हे आसुरी संपत्तीचे लोक असतात. कारण हे सर्व करताना ते त्यांच्या कामनांची तृप्ती करत असतात. असा हा खोट्या ज्ञानाचा, मिथ्या ज्ञानाचा, हे ज्ञान काही चांगलं ज्ञान नव्हे, असा अवलंब करणारी ही लोक, त्यांचा स्वभावच नष्ट झालेला असतो आणि म्हणून ते उग्र कर्म करतात, अपकार करतात आणि जगाचा नाश करण्यासाठीच उत्पन्न होतात की काय कोणास ठाऊक. आता अज्ञानी जो असतो त्याला ज्ञान देणं शक्य असतं, पण ज्याला ज्ञान अल्प आहे पण गर्व अहंकाराने युक्त आहे, माजलेला आहे, दंभाचरणाने वागणारा आहे, त्याला ज्ञान देणं अवघड असतं. आणि दुःशासन हे त्याचं उत्तम प्रतीक आहे. ज्या वेळेला भीमसेन सर्वांना, म्हणजे कर्ण, दुर्योधन, कृपाचार्य या सगळ्यांना संबोधून म्हणतो की मी आज ह्या पापी दुःशासनाला ठार मारणार आहे, या कुणाला वाचवायला यायचं असेल तर मी माझं प्राण त्याग करायला सुद्धा तयार आहे, असं म्हटल्यानंतर दुःशासन तेवढ्याच गर्वाने त्याला सांगतो की या माझ्या हातांमध्ये हत्तीच्या सोंडेसारखा हात आहे, या कुणाचीच मला गरज नाही, मी एकटाच तुला पुरेसा आहे. हा माझा जो हत्तीच्या सोंडेसारखा बलवान असा जो हात आहे ना, त्या हातानेच मी तुम्हा सर्वांसमोर, या कुरु जनांसमोर या द्रौपदीचे केस ओढत तिला आणलेलं होतं. अरे हे जे हात आहेत हे क्षत्रियांचा विनाश करणारे तर आहेतच, पण स्त्रियांच्या पुष्ट उरोजाचं मर्दन करणारे सुद्धा हे हात आहेत, असं निर्लज्जपणे तो सांगत असतो. पण किती गर्व, किती अहंकार, किती उग्र कर्म, ह्या सगळ्याचं उदाहरण म्हणजे दुःशासन आहे. आणि हे सगळं ऐकताच क्रोधाने तप्त झालेला जो भीमसेन होता त्यांनी सिंहनाद करून त्याचा तो हातच उखडून टाकून दिला. असंही घडणारे लोक, घडवणारे लोक, चांगले कर्म करणारी लोक असतात. पण हे आत्ता आपण आसुरी संपत्तीची लोक बघतोय, ज्यांच्यामध्ये कामना, वासना या भरलेल्या असतात आणि त्यांना जे ज्ञान असतं ते सगळं मिथ्या ज्ञान असतं. देह म्हणजे मीच सर्व अशी त्यांची दृढ भावना असते. अशा पद्धतीचे हे लोक असतात आणि ते निश्चितपणे घातक असे लोक असतात. समर्थ आपल्याला असा एक सल्ला देतात किंवा आपल्याला सांगतात, प्रेमाने सांगतात की दैवी संपत्ती आहे ती एकांतात राहून वाढवा, ती संपादन करा. लोक तुम्हाला शोधत येतील ते महत्त्वाचं आहे, पण आसुरी संपत्ती ही घातक आहे, जी व्यक्तीचाही नाश करते आणि राष्ट्राचाही नाश करते. म्हणून आसुरी संपत्ती त्यागार्थच सांगितलेली आहे आणि दैवी संपत्ती ही आचरणार्थ सांगितलेली आहे. पुढे भगवंत असं सांगतात, कामामाश्रित्य दुष्पूरन् दंभमानमदान्विताः मोहात् गृहीत्वा सद्ग्राहान् प्रवर्तन्ते शुचिव्रताः. आता दंभ, मान, मद यांनी युक्त असलेली ही लोक कोणत्याही प्रकारे कधीही पूर्ण न होणाऱ्या अशा कामनांचा आश्रय घेऊन अज्ञानाने खोटे सिद्धांत स्वीकारून भ्रष्ट आचरण करतात. आता दंभ, मान, मद यांनी युक्त असलेली लोक, आता मान, धन, प्रतिष्ठा हे सगळं स्वार्थ साधण्यासाठी जिथे जिथे शक्य होईल तिथे तिथे ही लोक धडपडत असतात, श्रेष्ठता मिळवण्यासाठी धडपडत असतात. वास्तविक त्यांच्यामध्ये तशी श्रेष्ठता नसतेच, पण दंभाचाराने ते तसं दाखवण्याचा प्रयत्न करतात.
जगात जी भिन्न भिन्न भोग प्राप्त करण्याची इच्छा त्यांची जी असते ना, अनेक प्रकारचे भोग इथे दुनियेमध्ये उपलब्ध असतात. वेगवेगळ्या प्रकारच्या विषयांचे वेगवेगळे भोग, पण ते सगळे कसे पूर्ण करता येतील इकडेच त्यांची धाव असते. आणि ते कधीही पूर्ण होऊ शकत नाहीत म्हणून त्यांना दुष्पूरम कामम असं म्हटलेलं आहे. पण तेच त्यांना करायचं असतं. अज्ञानाला ते सातत्याने बळी पडत असतात आणि त्यामुळे शास्त्राधार तर सोडूनच द्या, पण शास्त्रविरुद्ध कर्म करतात, शास्त्रविरुद्ध ते वागतात आणि सिद्धांतांना दूर ढकलून देतात. त्यामुळे आपोआपच ते अशुचिव्रताः म्हणजे भ्रष्ट आचरण करणारे होतात आणि आपोआपच त्याची दुःख त्यांना भोगावी लागतात. मानसिक, शारीरिक, बौद्धिक सगळ्या पातळ्यांवरची चैन यांना हवी असते. त्याचं वर्णन करताना माऊली असं करतात, मातलिया कुंजरा आगळी झाली मदिरा, तैसा मदाचा ताठा तव जरा चढता अंगी. ज्याप्रमाणे मदोन्मत्त हत्तीला दारू पाजली की तो जरा जास्तच चेकाळतो, तशा पद्धतीने हे लोक वागतात. आसुरी प्रवृत्तीची माणसं वयोवृद्ध झाली तरी जास्तच उन्मत्त होतात. म्हणजे वयाप्रमाणे मॅच्युरिटी त्यांना काही येत नाही. आणि म्हणजे मग असं होतं, आपण म्हणतो ना, आधीचं मरकट तशातही मद्य प्याला, अशा तऱ्हेने त्यांचं सगळं वागणं असतं. हे सांगितल्यानंतर भगवंत सांगतात, ह्या पुढच्या श्लोकातही त्यांनी आसुरी संपत्तीचे 3 स्वभाव विशेष सांगितलेले आहेत. जन्म ते मृत्यू तो सतत चिंताग्रस्तच असतो. सातत्याने येन केन प्रकारेण तो संग्रह म्हणजे परिग्रह करतो. विषयोपभोग भोगण्यासाठी तो कायम तत्पर असतो. त्यामुळे त्याची तृष्णा कधी पूर्णच होत नाही, अतृप्तच राहतो. असं हे या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. तो श्लोक बघूया. चिंतामपरिमेयांच प्रलयांतामुपाश्रिताः कामोपभोगपरमा एतावदति निश्चिताः. आसुरीचे संपत्तीचे लोक भोग सुखासाठी असंख्य अशा चिंता करत असतात. आमरण मृत्यूपर्यंत टिकून राहणाऱ्या चिंता, प्रलयांता, अपरिमेया, असंख्य, असं या चिंतांचंच ओझं घेतलेले उपाश्रिता असे हे लोक असतात. आणि त्यामुळे यांच्या चिंतांचा शेवट कधी होतच नाही. आणि त्या चिंता या लोकांच्या जीवनात शेवटपर्यंत आमरण असतात. मृत्यूच्या क्षणापर्यंत त्यांना चिंताच लागलेली असते. चिंता म्हणजे बघा, चिंता त्यांना आजन्म सतावते. मुळामध्ये चिंता आणि चिता याच्यामध्ये फक्त एका टिंबाचा अनुस्वाराचा फरक आहे. चिता मेल्यावर एकदाच जाळते, पण चिंता आयुष्यभर मरेपर्यंत जाळत असते. हेही या श्लोकातनं सूचित केलेलं आहे. चिंता या दोन प्रकारच्या असतात. पारमार्थिक पण. आसुरी संपत्तीच्या माणसाला या पारमार्थिक चिंता अजिबात नसतात. त्याला सगळ्या ऐहिक सुखाच्याच चिंता असतात. खरं तर मनुष्य विनाकारणच चिंता करतो. कारण जे जे भोग भोगण्यासाठी तो प्राप्त करतो त्या भोगनिर्वाहाच्या सगळ्या गोष्टी इथंच राहतात. अगदी विरक्त माणसाच्या संन्यासाची लंगोटी आणि कमंडलूसुद्धा मृत्यूनंतर इथेच राहतं. हे सुद्धा त्या आसुरी माणसाला समजत नाही. आसुरी संपत्ती ज्याच्या अंगात आहे त्याला तेही कळत नाही. त्यामुळे ही पारमार्थिक चिंता तर त्याला नसते, त्याला सगळी ऐहिकच चिंता असते. आणि दुसरी प्रापंचिक चिंता, त्यात मुलं बाळांची चिंता, घरादाराची चिंता, संपत्तीची चिंता, ह्या सगळ्या येतातच. आपल्या पश्चात आपली संपत्ती कोण सांभाळणार याचीही चिंता असते. एवढं मिळवलेलं असतं. त्यामुळे ते विषयभोगाची सामग्री गोळा करण्यामध्ये, संग्रह करण्यामध्ये रमलेले असतात. उपभोग भोगणं हेच त्यांच्या खरं म्हणजे जीवनाचं ध्येय असतं.
आणि ते भोगपरायण असतात. त्यामुळे जे जे सुख आहे ते भोगण्याचंच, तेच भोगायचे हीच त्यांची धारणा असते. आणि त्यामुळे आमरण मृत्यूपर्यंत टिकून राहणाऱ्या असंख्य चिंतांचं त्यांनी आश्रय घेतलेला असतो, ओझं घेतलेलं असतं. कारण विषयभोग कसे मिळवायचे, मिळवले तर ते कसे टिकवायचे, टिकवल्यानंतर त्याच्यानंतर पुन्हा त्याची वृद्धी कशी करायची, ह्या सगळ्याच चिंता त्यांच्या मनामध्ये असतात. हेच काय ते त्यांचं सुख, हाच कायचा त्यांचा आनंद, विषयोपभोग हाच. त्यामुळे हे लोक असे असतात. म्हणून त्या चिंताग्रस्त असतात, कायम परिग्रह करत असतात, म्हणजे संग्रह करत असतात आणि विषयभोगाची तृष्णा ते भोगत असतात. पण त्यात त्यांना कधीही आनंद मिळत नाही आणि कायमच अतृप्त असं राहणारे हे लोक असतात. अशा पद्धतीने हा आसुरी संपत्तीचं म्हणजे दुर्गुणाचं वर्णन केलेलं आहे. हे करत असताना हे लोक काय करतात ते आता भगवंत आपल्याला सांगतात. ते असं म्हणतात, आशा पाशशतैर्बद्धा कामक्रोधपरायणाः इहन्ते कामभोगार्थ मन्यायेनार्थसंचयान्. आशेच्या शेकडो पाशांनी ही लोक बांधलेली असतात आणि कामक्रोधयुक्त म्हणजे कामक्रोधपरायण असतात. पदार्थांचा भोग घेण्यासाठी, अन्यायाने धनसंचय करण्यासाठी ते कायम प्रयत्न करत राहतात. 7 पिढ्यांचं मिळालं तरी 8व्या पिढीचं कसं होणार याची चिंता त्यांना असते. अशी माणसं कितीही पैसा मिळाला तरी संतुष्ट होत नाहीत. अनेक पिढ्यांची सोय केल्यानंतर पुढच्या पिढीचं काय होणार याची ते चिंता करतात. हेच त्यांचं दुर्दैव आहे. कारण त्यांना मान मरातबाची इच्छा असते, आशा असते. त्यांना वाटतं आपल्या पुढच्या 7 पिढ्यांनी बसून खावं, आपण सुद्धा बसून खावं, आपण उपभोग घेतले तसे त्यांनीही घ्यावेत, या गोष्टीचा त्यांना हव्यास असतो. सगळ्यांकडून फक्त मिळवण्याचीच खटपट ते करतात. दुसऱ्यांकडून ओरबाडून घेण्याची त्यांची वृत्ती असते. त्यामुळे ते कायम असमाधानी असतात. जे जे काही दुसऱ्यांकडे आहे ते माझ्याकडे असलंच पाहिजे अशी त्यांची वृत्ती असते. एक श्लोक आहे, एक सुभाषित आहे, आशा नाम मनुष्याणाम काचिद आश्चर्य शृंखला यया बद्धा प्रधावंती मुक्तः तिष्ठन्ति पंगुवत. असं सुभाषित आहे. ही बेडी आशा नाम मनुष्याणाम काचिद आश्चर्य शृंखला, ही बेडीच मोठी चमत्कारिक आहे, आश्चर्य करणारी आहे. बेडी पायामध्ये घातली की माणूस बंदिवान होतो, तिथेच राहतो, तिथून तो दुसरीकडे जाऊ शकत नाही. पण ही आशेची बेडी जर पायामध्ये घातली तर तो इकडे तिकडे मिळवण्यासाठी, प्रयत्न करण्यासाठी, ओरबाडून घेण्यासाठी, सगळी खटपट करण्यासाठी धावतच सुटतो. अशी ही आशा नाम मनुष्याणाम काचित आश्चर्य शृंखला. आणि तो धावतच राहतो. पण ज्याच्या पायामध्ये ही बेडी नसते, ह्या आशा तृष्णा यांच्यामध्ये जो कधीच रमत नाही, ती बेडी त्याच्या पायामध्ये कधीच नसते, तो मात्र शांतपणे पंगुवत. एखादा पंगू माणूस ज्याला चालता येत नाही, तो जसा एकाच ठिकाणी बसवलं की तिथंच बसतो, तशाप्रमाणे हा माणूस शांतपणे एकाच ठिकाणी बसतो. याचा अर्थ तो काही करू शकत नाही असं नसतं, पण त्याला या आशा तृष्णा यांच्यामध्ये तो अडकतच नाही. ती बेडी त्याच्या पायामध्ये नसते, तो कायम समाधानी असतो. आणि समाधानी असल्यामुळे शांतपणे समाधानामध्ये, आनंदामध्ये डुल्लत राहतो. हे जे समाधान आहे ते या आशा नामाची बेडी ज्यांनी घातलेली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कधीही मिळणार नाही. तो आसुरी संपत्तीचा असतो, तो सातत्याने धावतच सुटतो. प्रधावंती, त्याप्रमाणे तो धावत सुटतो.
आता हे धावत सुटल्यानंतर ते मिळवण्यासाठी दुसऱ्याकडून ओरबाडून घेण्याची जी त्याची वृत्ती आहे, असमाधानी वृत्ती आहे, हे मिळवण्यासाठी जेव्हा तो धावत असतो, ते प्रयत्न करत असतो आणि ते त्याला मिळालं नाही की आपोआपच त्याच्या मनामध्ये क्रोध निर्माण होतो. आपला धनसंचय, आपलं सर्वस्व, आपलं जे जे मिळवलेलं आहे ते कोणी लुटून पण नेऊ नये म्हणूनही तो क्रोधाने आपल्यापासून सर्वांना दूर ठेवतो. म्हणजे या माणसाच्या रोमारोमात क्रोध भरलेला असतो. आधी मुळामध्ये मिळवण्यासाठी धावतो, तेव्हा मिळालेलं जे मिळवायचं आहे ते मिळत नाही म्हणून त्याला क्रोध येतो. आणि जर समजा त्याला सगळं काही मिळालं तर ते सगळं आपल्याच जवळ राहावं, आपल्यापासून कोणी लुटून नेऊ नये म्हणूनही तो दुसऱ्यांवरती क्रोधाने चढफडत असतो. आणि त्यामुळे आपोआपच अशा माणसांपासनं वेगवेगळ्या व्यक्ती ज्या असतात त्या दूरच राहतात. कारण न्याय गोष्टींनी, इमानदारीने धनसंचय करावा ही त्याची वृत्तीच नसते. झटपट धन मिळवण्यासाठी तो अन्यायाचा आश्रय घेतो. त्याच्यामध्ये धोकेबाजी आहे, चोरी आहे, लांडीलबाडी आहे, असं सगळं करून पैसे मिळवतात. आसुरी संपत्तीची ही माणसं या अविनाशी तत्वापासून, जे आपल्याला नेहमी सत्तत्व सांगितलेलं आहे, सच्चिद आनंद स्वरूप तत्व सांगितलेलं आहे, याच्यापासून ती विन्मुखच असतात. त्यांच्या विरुद्ध तोंड ह्याचं असतं, कारण हे नाशिवंत गोष्टींना महत्त्व देणारे असतात. म्हणून अविनाशी जे तत्व आहे त्याच्यापासून ते दूर असतात. शरीर वृद्ध झालं तरी ते भोगक्षम बनवण्यासाठी त्यांचा आटापिटा चालूच असतो. आता आपल्याला माहिती आहे की ययातीने सुद्धा तारुण्य भोग भोगण्यासाठी आपल्या तरुण मुलाचं तारुण्य मागून घेतलं होतं. भले मुलगा म्हातारा झाला तरी चालेल, पण मला मात्र हे भोग भोगायचेच आहे. शरीराला प्रदीर्घ काळपर्यंत उपभोग भोगता यावा म्हणून ही कामना, की मुलगा म्हातारा झाला तरी चालेल पण मला तारुण्य मिळालं पाहिजे, आणि ते त्याच्या मुलांनी त्याला दिलेलं आहे. ही जी भावना आहे ही सगळी आसुरी संपत्ती आहे, ती भावना आहे. कारण हे लोक कायम धनसंचय करायच्या मागे लागतात आणि त्यांना असं वाटतं की एकदा पैसा मिळाला की आपल्याला सगळं काही विकत घेता येईल. म्हणून हे लोक या पैशाच्या, धनसंचयाच्या आशेने बांधलेले असतात. म्हणून 3 लक्षणं याच्यामध्ये सांगितली आहेत. एक, आशापाशाने बांधलेले असतात, धनसंचय करतात आणि कामक्रोधाने युक्त असतात. पण त्यांच्या हे लक्षात येत नाही की हा जो धनसंचय करतोय आपण, त्या अर्थामधनं, धन म्हणजे अर्थ, या अर्थामधनं अनर्थ प्राप्त होणार आहे. हे कितीही मिळवलं तरी ते नाशिवंत आहे, त्यातनं अनर्थ निर्माण होणार आहे. अर्थापासून अनर्थ निर्माण होतात. त्याचंही वर्णन खरं म्हणजे भागवतामध्ये अत्यंत सुंदर रीतीने केलेलं आहे. आणि ते करताना 10 अनर्थ सांगितलेले आहेत. मुळात अर्थ मिळवताना त्यांना निर्माण झालेला क्रोध आपण आत्ता बघितला. बरं, हे सगळं मिळालं की त्यांच्यामध्ये मदोन्मत्त भावना निर्माण होते. हे सगळं प्राप्त केल्यावर त्यांना गर्वताठा निर्माण होतो. हे सगळं करण्यासाठी, तो अर्थ प्राप्त करण्यासाठी ते चोरी करतात. आपण आत्ताच बघितलं, चोरी, लांडीलबाडी म्हणजे तेही करतात. वेळ प्रसंगी हत्यासुद्धा करतात, मारामारी करतात, असत्य भाषण करतात. म्हणजे मदोन्मत्त होणं, क्रोध येणं, चोरी, हत्या, असत्य भाषण, गर्वताठा, दंभ, भेदभावना, वैरभावना, अविश्वास, ही सगळी अनर्थाची 10 प्रकारे हे अनर्थ अर्थापासून होत असतात. आणि ते अनर्थ झाले की पुन्हा याची बुद्धी भ्रष्ट होते आणि या चक्रामध्ये तो सातत्याने फिरत राहतो.
म्हणून अशा लोकांना ज्ञान सांगणं तर दूरच राहिलं, त्यांना काहीच सांगून उपयोग होत नाही. म्हणून ह्यांच्यापासूनच दूर राहणं आपल्याला जास्त श्रेयस असतं. म्हणून ही आसुरी संपत्तीचे जे दुर्गुण आहेत ते आपण मुळामध्ये त्या लोकांपासूनच दूर राहिलो की ते आपल्यापर्यंत येत नाहीत. आपल्यात जर हे दुर्गुण असतील तर त्याचं परीक्षण करून, समीक्षण करून ते दुर्गुण जाणून घेऊन ते आपण दूर करावेत. म्हणून आसुरी संपत्तीचं परिपूर्ण वर्णन भगवंतांनी आपल्यासाठी इथे केलेलं आहे. अशी आसुरी संपत्तीची अनेक माणसं समाजामध्ये किंवा जीवनामध्ये आपल्याला भेटत असतात, समाजामध्ये भेटत असतात, ती राहत असतात, जगत असतात, आपल्याला ती कळत असतात. त्या लोकांपासून आपण दूर राहिलं पाहिजे. कारण ही लोकं समाजालाही भ्रष्ट करतात, राष्ट्रालाही भ्रष्ट करतात आणि सगळ्यांचीच अवनती त्यामुळे होते. या लोकांपासून दूर राहणं महत्त्वाचं आहे. त्या आसुरी संपत्तीची लक्षणं आपण पुन्हा पुढच्या श्लोकांमधनं पण बघणार आहोत. तोपर्यंत इथेच थांबू. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु, शुभं भवतु, शुभं भवतु.